सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। देवळातील घंटानाद आणि हातात हार फुले प्रसाद घेऊन हळूहळू दर्शनासाठी पुढे सरकणारी भक्तांची रांग या आणि साई प्रसाद म्हणजे मंदिरात तालासुरात गायला जाणाऱ्या बाबांच्या सुरेल आरत्या। गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी 5:30 वाजता बाबांची काकड आरती केली जाते। त्यानंतर 7 वाजता बाबांच्या पादुकांवर अभिषेक केला जातो। दुपारी माध्यान्ह आरती झाल्यावर साई भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात। अजित दत्ताराम यादव। तुमचा या देवळाशी कसं काय संबंध? आम्ही या देवळाचा ट्रस्टी म्हणून कार्यभार बघतोय। शेवटचे 15-1 वर्ष मी या कार्यभार बघतोय। देवळाचा तुम्ही मला थोडक्यात इतिहास सांगू शकता? नक्की। या देवळाचं हे मंदिर हे माझ्या आत्या आणि काकांनी गिरगावात मुंबईत सुरुवात केलेली आणि 25 वर्ष पूर्ण सर्व्हिस 25 वर्ष सेवा करून 1977 मध्ये इथे देवळाची स्थापना केली या भाईंदरमध्ये। आणि त्याच्यानंतर एखाद वर्षांनी काकांचं निधन झालं। त्याच्यानंतर हा कारभार आत्याने बघितला आणि 2004 मध्ये आत्याचं निधन झालं आणि त्यानंतर आम्ही ट्रस्टी म्हणून
हा सगळं मंदिर पाहतोय. या साईबाबांचं हे तुमची कष्टमर तुमचं काम हे तुम्हाला आत्ता ही जबाबदारी आली आहे, त्याच्या अगोदर जबाबदारी दुसऱ्यांकडे होती, तर त्यावेळेचा आणि ह्या वेळेमध्ये काय वाटतं तुम्हाला असं फरक? लोकांची येण्याची म्हणजे खूप इथे लोकांची सेवा करायची भावना खूप या मंदिर इथे स्थापन झाल्यापासून खूप लोक यायला लागले. मग तिकडे घरामध्ये असल्यामुळे तेवढं बाबांची म्हणजे लोकांची सेवा होत नव्हती. इथे मंदिर भाईंदरमध्ये आल्यामुळे भाईंदरचे भरपूर लोक इथे आम्हाला खूप त्यांची साथ मिळते आणि ते व्यवस्थित सगळे जे उत्सव आहेत 4 आमचे ते व्यवस्थित पार पडतात. इथले 4 वसंत पंचमी असते, रामनवमी असते आणि गुरुपौर्णिमा. ओम साईराम. ओम साईराम. आपलं नाव? माझं नाव प्रसाद रामचंद्र यादव. आपण या देवळाशी किती वर्ष निगडीत आहे? मी या देवळाशी जवळजवळ 15 ते 20 वर्ष निगडीत आहे. मी आणि माझे वडील. असा या देवळाचा इतिहास असा आहे का 1978मध्ये माझे काका आणि माझी आत्या त्यांनी 78मध्ये नवी अमृतवाडी गिरगाव ते साई मंदिर स्थापन केलं, ही मूर्ती आणून. तेव्हा त्यांची परिस्थिती तशी हलाखीचीच होती. ते ड्रायव्हर म्हणून कामाला होते. तर त्यांनी स्वकष्टाने पैसे जमवून भाईंदरमध्ये 75मध्ये जागा घेतली 75 साली आणि देऊळ बांधलं. हे देवळाबरोबर बाजूला बिल्डिंग बांधली. त्या बिल्डिंग ओनरशिप लोकांना पैसे देऊन फ्लॅट विकले आणि त्या पैशामध्ये मी स्वतःसाठी न घेता या देवळाची स्थापना केली. त्यांची एकच इच्छा होती की भाईंदर गावात सर्वांनी एकजून बाबांची सेवा करावी. 78 नंतर काकांचं जेव्हा निदान झालं त्याच्यानंतर 2004पर्यंत आत्याने आणि माझे दुसरे भाऊ आहेत ते अजित दत्ताराम यादव आणि माझे वडील रामचंद्र बाबाजी यादव यांनी आनंदी सावंत जी माझी आत्या आहे तिला घेऊन या देवळाचा सांभाळ केला. गावागावात जसं याचा प्रचार होत जातो तसं इथे गर्दी वाढत गेली. लोकांना अनुभव चांगले आले, त्यामुळे लोक सेवा करायला यायला लागले. ह्या मूर्तीबद्दल काय सांगा? ही मूर्ती एवढी जागृत आहे ना का लोकांच्या म्हणजे मनातले भाव ती ओळखते. लोकांची जी काय मागणी असते, ज्या इच्छा असते ते बाबा पूर्ण करतात. त्यामुळे बाबांची इथे कसं गरीब श्रीमंत असा काही भेदभाव नाही. जो श्रद्धेने येतो त्याची इच्छा बाबा पूर्ण करतात. ही मूर्ती तुम्ही कुठे बनवली? ही मूर्ती त्यावेळी काकांनी 76 साली मुंबईमध्ये कारागीर होता त्याच्याकडून जो शिर्डीच्या रिलेटेड होता त्यांच्याकडून ही बनवून घेतली आहे. 76 सालापासून जे आज 2024 हीच मूर्ती आहे. तीच मूर्ती आहे आणि तिचं पालन केलं जातं. त्याच्यानंतर इथे भाईंदरमध्ये जे सहकारी आहेत हेमंत पाटील, नंतर मंगल प्रजापती, प्रवीण, या सर्वांनी मिळून या देवळाचा व्यवस्थित वापर करून सांभाळली जाते. आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा आहे. तुम्ही आजच्या दिवशी बाबांकडे काय मागाल? बाबांकडे आम्हाला जे तुमचे भक्त येतात ते श्रद्धेने छोटे असोत मोठे असोत त्यांच्या ज्या कामना पूर्ण आहेत त्या बाबा पूर्ण करून देत. सर्वांना सुखी नंदी चांगले विचार सुबुद्धी देतात. साईच्या आणि प्रार्थना. थँक्यू. साईराम. हेमंत पाटील. मी हेमंत पाटील. हेमंत पाटील. आपण या देवळाशी किती वर्ष निगडीत आहे? 27 वर्ष गेले. 27 वर्षावरून मी इकडे येतो. 27 वर्ष तुम्ही या देवळाशी निगडीत. तर आपण आता एक साई चरित्राबद्दल बोलू. साई चरित्राचं पारायण इथे दर गुरुपौर्णिमेला असतं. त्याचं स्वरूप थोडंसं तुम्ही आम्हाला सांगा. साई चरित्र हे पुऱ्या दुनियाचं सार आहे. एक पण गोष्टी साई चरित्रामध्ये सुटलेली नाही आहे. आता खूप गहन आहे ते. तुम्ही किती वेळा पण वाचा असं वाटतं ना का आताच वाचतं. त्याचा अंत लागू शकत नाही एवढं भारी लिहिलं. ह्या साई चरित्राचं पहिला जे पारायण होतं ते इथे मला देवळात व्हायचं. नंतर त्याची हे बदलली फॉर्मॅट. कोरोना आल्यानंतर म्हणजे घरी राहावं लागलं म्हणून ऑनलाईन आम्ही सर्व पारायण केलं गेल्या 4 वर्षापासून. काही लोक गेली येणं वगैरे, काही लोक रिटायर्ड झाले, त्यामुळे ऑनलाईन आम्हाला बरं पडते पारायण. एक स्पष्ट विचारतो, एखादी खंत आणि एखादी आनंदाची गोष्ट या देवळात जर सांगायची झाली तुम्ही काय सांगाल? तुम्हाला खंत काय वाटते आणि कुठल्या गोष्टीचा आनंद होतो हे दोन्ही सांगा. खंत अशी वाटते का एवढं इकडे छान मंदिर आहे, छान बाबांचं खूप या मंदिर बाबाची मूर्ती शिर्डीच्या 1 वर्ष अगोदरची मूर्ती आहे. एवढे या देवळाचं महत्त्व आहे. त्याचा इतिहास खूप मोठा आहे. सदानंद बाबासारखे संत आहेत ना त्यांनी यांची सेवा केली या मूर्तीची. आणि खंत वाटते का एवढे लोक असून त्यांची सेवा करायला लोक येत नाही जास्त. येतात ते पहिल्यापासून येतात काय ते वेगळं आहे. लोकांनी त्याचा लाभ घ्यावा
असं म्हणा. काय विशेष कारण आहे का करोनामुळे असं झालं का काय तुम्हाला काय वाटतं असं आधीपासूनच खूप कमी येतं असं. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की लोकांचा याला रिस्पॉन्स कमी होतोय असं वाटतं हा, कमी काही तुम्हाला विशेष कारण असं वाटतं का? कारण मग आता काय लोकांचं जास्त लोक जनरेशन बदललं ना, त्यांना त्याच्या गोष्टीवर विश्वास नाही राहिला. आणि एखादी बस नाही ते. चांगली गोष्ट सांगायची झाली तर काय म्हणाल? चांगले म्हणजे एवढा मोठा देव जो याच्यासारखा देवच नाही, त्याचा लाभ घ्यायला किती मस्त. आम्ही खूप लाभ घेतो त्याचा. आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे तर तुम्ही बाबांजवळ काय मागणं होता? नकल मागे सर्व दुनियाला सुखी ठेवा. साईराम, साईराम. आपलं नाव? मी सौ जयश्री हेमंत पाटील. आपण या देवळात किती वर्ष येतो? 10 वर्ष झाली. 10 वर्ष सातत्याने येतो. काय सांगाल या देवळाबद्दल? देवळाचा मला छान अनुभव आहे, चांगली प्रचिती आहे आणि पूर्वीपासून चालत आलेलं हे देवस्थान आहे. सर्वांनी या देवळाचा अनुभव घ्यावा आणि यावं, दर्शन घ्यावं. तुम्ही एक सच्चे साई भक्त म्हणून तुम्हाला काय वाटते बाबांना काय केलं की बाबा खुश होतील? फार छान प्रश्न विचारला तुम्ही. खरं म्हटलं तर देवदेवतांना निस्वार्थ भक्ती आणि प्रेम याचीच अपेक्षा असते आणि तेवढी लोकांनी करावी एवढी अपेक्षा आहे. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाबांकडे काय मागाल? माझ्या प्रिय, मी ॲज अ शिक्षक आहे, माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गाला लागू दे आणि चांगलं ठेवा, चांगले विचार येऊ दे एवढी मागणी करणार मी. साईराम. आपलं नाव? माझं नाव प्रवीण एकनाथ पाटील. तुम्ही या मंदिरामध्ये किती वर्ष येता? मी ह्या मंदिरात जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून येतो. 20 ते 25 वर्ष सातत्याने येतात. सातत्याने येतो. काय सांगाल तुमच्या अनुभवाबद्दल या मंदिराच्या? हे भाईंदरमधील पहिलं मंदिर आहे बाबांचं. जी पहिली मूर्ती ह्या भाईंदर शहरात प्रस्थापित झालेली आहे आणि ही मूर्ती पूर्वी गिरगावला होती. त्याच्यानंतर बालयोगी सदानंद महाराजांनी ह्या जागेचं भूमिपूजन केलं आणि इथून गिरगाववरून ही मूर्ती इथे प्रस्थापित झाली. बालयोगी सदानंद महाराजांनी ह्या देवळाचं भूमिपूजन केलं या देवळाचं. आणि नंतर ही मूर्ती गिरगावात इथे आणली. तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव? तुमच्याकडे तर एवढ्या वर्षाचा तुम्ही याच्याशी संबंधित आहे बाबांशी, या देवळाच्या तुमच्याकडे तर भरपूर अनुभव असतील, पण काय सांगाल बाबांबद्दल? तुमच्या जीवनात बाबांचं स्थान काय आहे? ही जी मूर्ती आहे ही मूर्ती प्रथमतः संगमरवरी मूर्ती नाही, ही मातीची मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीमध्ये प्रचंड असं सामर्थ्य आहे जे मी अनुभवलेलं आहे आणि त्याची प्रचिती पण मला बऱ्याचपैकी आलेली आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी एखादं मागणं बाबांकडे मागायचं झालं तर तुम्ही काय मागाल? बाबांना एवढंच सांगेल की माझ्या साई परिवाराला सदैव सुखी आनंदात ठेव आणि तुझ्या चरणी त्यांची अशी दृढ भक्ती सदैव राहू दे, एवढंच माझं मागणं आहे. साईराम. आपलं नाव? नवनीत शिंदे. म्हणजे तुम्ही या देवळाशी किती वर्ष निगडीत आहात? 1979 पासून, सिन्स 1979. सिन्स 1979 तुम्ही कंटिन्युअसली या देवळाशी निगडीत आहात? हो. हां, मग बाबांची कृपा आहे. बाबांची कृपा आहे. काय सांगाल या देवळाबद्दल? खूप जागृत मूर्ती आहे आणि सर्व भक्तांचं संकट दूर होतं आणि फार अद्भुत अनुभव आहे. म्हणजे माझ्यासाठी तर ही शिर्डीच आहे, कारण खूप चांगले अनुभव, बरीचशी संकटं माझी निर्मूलन झाली. माझीच काय, माझ्या सर्व सहकार्यांचीही संकटं दूर झाली. तुम्ही या साई चैत्राचं जे पारायण होतं आहे त्याच्याबद्दल काय सांगू शकाल का? 1994 पासून सलग 30 वर्ष झाली हे पारायण चालू आहे आणि अखंड पारायण असतं. 2 पोथ्या लागतात आणि 24 तासाचं अखंड पारायण असतं. आदल्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पारायण सुरू होतं आणि दुसऱ्या दिवशी पारायणाची समाप्ती होते. मी नवनीत शिंदे आणि मोहन पाटील, श्री मोहन पाटील, 2 पोथ्यांची सुरुवात आणि समाप्तीची जबाबदारी गेली 30 वर्ष आम्हा दोघांकडे आहे. आणि दुसऱ्या दिवशी पारायणाची समाप्ती झाल्यानंतर भंडारा असतो, आरती असते, हरिपाठ असतं. तर फार छान वाटतं. साईराम. ओम साईराम. आपलं नाव? नैना जितेश भोसले. आपण या देवळाशी किती वर्ष निगडीत आहात? मी गेली 24 वर्ष या देवळात होते. 24 वर्ष तुम्ही अखंडित या देवळाशी निगडीत आहात. काय सांगाल या देवळात? या देवळात आल्यावर ना शिर्डीला आल्याचा गोड अनुभव मला नेहमी मिळतो आणि या मूर्तीत एवढं हे आहे ना की बाबांपुढे उभं राहिलं ना
की म्हणजे माझी तहान भूक मनशांती सगळं इथे येऊन मला मिळतं. आणि न मागता बाबांपुढे सगळ्याच गोष्टी मिळत आलेल्या आहेत. या मूर्तीची एक प्रचिती ही आहे. एक साधारण उदाहरण सांगते की बाबांच्या गळ्यात कुठलाही हार असला ना मनात येतो आज खूप सुंदर दिसतो बाबा न जाणत माझ्या पदरात तो नेहमी दर गुरुवारी येऊन पडतो. हा माझा गोड अनुभव आहे इकडे. आणि मग वैयक्तिक लेवलला थोडंसं विचारतो तुम्हाला मी. आता प्रत्येकाचे अनुभव प्रत्येकाला वेगवेगळे असतात. बाबांचे अनुभव प्रत्येकाचे वेगळे. तुम्हाला एक छोटासा अनुभव बाबांचा तुम्ही सांगू शकाल? खूप छोटासा, जास्त म्हणा, जर पर्सनल नसेल तर. म्हणजे माझा एक अनुभव म्हणजे ना मला प्रचिती ही आहे बाबांची की बाबा ना दृष्टांत देतात मला. म्हणजे काही होण्याच्या अगोदर ना एक ही म्हणजे कळतंच मला की ही घटना होणार आहे. काय माहिती बाबा आणि माझा ओरा तो कनेक्टेडच आहे. कारण माझी माय माझी बाप सगळं माझे साईच आहे. आणि अनुभव म्हटले तर खूप आहे. म्हणजे मी पावलोपावली त्या अनुभव शेअर करत असते की इव्हन माझ्या आईचं कॅन्सरचं होतं तर बाबांनी स्वतः दृष्टांत देऊन सांगितलं की तुझी आई तुझ्याबरोबर 3च महिन्याचा प्रवास करणार आहे. मग त्यामध्ये तुला जे सुख देता येईल ना ते तू दे. असे छोटे मोठे माझ्याकडे प्रचंड अनुभव आहे. म्हणजे मी माझा प्रत्येक श्वास हा साईंबरोबरच अनुभवतो. गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आज. तर तुम्ही बाबांकडे आजच्या दिवशी काय मागाल? बाबांनी आजपर्यंत जी साथ मला दिलेली आहे अशीच साथ आयुष्यभर देव. शेवटच्या श्वासापर्यंत बाबा माझ्या बरोबरच राहा आणि शेवटच्या क्षणीसुद्धा बाबा येऊ आणि मगच मी राहू. साईराम. साईराम. Your name please? रीमा पंचाल. Deepa Panchal. Deepa ji. रीमा पंचाल. Rima Panchal. Okay. Rima ji, how long you have been associated with this temple? Is more than 25 years. 25 years consistently. Consistently you have been Yes, coming yes. to this temple. Yes. So what is your place? I mean, what is Baba's place in your life? For me, Baba plays is everything for me. He is my brother, he is my father, he is my mother, he is my guru, he is my guidance. He is always protecting more like a mom to me. So he is everything for me. Okay, you have been having experience of coming to this place, this Yes. particular temple, as long as 24 years. Yeah. So you know the past and also the present. So what do you want to say about the past few years? How do you see any difference between the past and the current? Yes, the devotees which are being increased day by day, especially the younger crowd, they are coming as compared to last generation. It is coming more, increasing more than more. So they have a faith, very much faith on Baba. So they come regularly on Thursdays,